इंग्लिशमध्ये सांगायचं तर प्रायव्हेटायझेशन, डिसइन्व्हेस्टमेंट आणि सेलिंग या तिन्ही वेगळ्या कल्पना आहेत. डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक करणं हा मूळ मुद्दा आहे आणि मोदी जे सध्या करतायत ते निर्गुंतवणूक करतायत. पण आता यात मुद्दा असा आहे की सरकार म्हणून काही जबाबदारी आहे आणि ती करत असताना वस्तुस्थितीचं भान ठेवून काही निर्णयांमध्ये लवचिकता आणावी लागते. तसे हे निर्णय म्हणजे त्या अर्थाने आपण समर्थन करतोय मोदी सरकार. जयराम रमेशांनी सोनियाजींना विचारला होता की मॅडम आपण संडास बांधू शकतो का, आपण कॉलेज बांधू शकलो का, आपण बाथरूम्स बांधू शकलो का मुलींसाठी तरी सुद्धा, काय अडवलं आणि कुठे जिरवलं हा त्यांचा प्रश्न होता. शेतीची कामं आपण घेतली का, आपण फक्त पैसा देत राहिलो पण त्यातून उभं काय राहिलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जनांचा सहकार. अप्रतिम मीडियाच्या वतीने आपल्या दोघांचे हार्दिक स्वागत आहे. अनिकेत पेंडसे आणि सौरभ गणपते. सौरभ गणपते हे विधिज्ञ आहेत, अनेक विषयाचे विधिज्ञ आहेत. म्हणजे फक्त कायद्याचेच असे नाही तर प्रत्येक सामाजिक संकेत काय, राजकारण काय, कारण ते मुळात त्यांचं करिअर जे आहे ते वक्ता म्हणून अधिक प्रभावशाली झालेलं आहे. आणि मला चांगलं आठवतं अप्रतिम महावक्ता ज्या वेळेला 2010-11 मध्ये म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करण्याचं चालू होतं त्यावेळेला अप्रतिम महावक्ता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला सौरभ गणपते हे अप्रतिम महावक्ता ठरलेले आहेत काय ठाणे विभागातून. आणि ते फायनल अंतिम फेरीपर्यंत आले होते आणि औरंगाबादमध्ये सलग 6 दिवस त्यांनी मुक्काम केला आणि खूप चांगलं सादरीकरण त्यांनी केलं. तर आज आपण यासाठी जमलेलो आहोत की अनिकेत पेंडसे हे हाडाचे पत्रकार आहेत, हाडाचे डिजिटल पत्रकार आहेत. लोकमत ऑनलाईन मध्ये ते लीड करतात आणि त्यांनी चौथा स्तंभ पुरस्कारासाठी नॉमिनेशन केलेलं आहे. तर त्यानिमित्त आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्यांचा विषय निर्गुंतवणुकीकरण, डिसइन्व्हेस्टमेंट. तर मला असं वाटतं की आपल्या भारताचं हे एक दुर्दैव आहे अनेक अर्थाने. म्हणजे आपण आता एकीकडे महासत्ता व्हायला निघालेलो आहोत, जीडीपी मोठा आहे आणि तसंच सर्वाधिक गरिबी ही भारतामध्येच आहे. म्हणजे अशा सगळ्या टोकाच्या गोष्टी आहेत की विरोधाभास आहेत. आपली मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स्ड इकॉनॉमी आहे. मग आपल्या देशावर वेळ काय आली होती ज्या वेळेला चंद्रशेखर पंतप्रधान होते, काळजी व्हाव त्यावेळेला 22 टन सोनं आपल्याला विकावं लागलं. आणि मग नंतर तर तुम्हाला काळ माहिती की नरसिंहराव पंतप्रधान झाले, ते अल्पमतातलं सरकार होतं पण त्यांनी स्थिर सरकार ते ठेवू शकले ते. आणि आपण अतिशय आर्थिक संकटातून त्यावेळेला जात होतो. ही 90-91 ची गोष्ट आहे. त्यावेळेला पंतप्रधान होते मनमोहन सिंग, जे नंतर पंतप्रधान म्हणून आपण त्यांना अनुभवलेला आहे. तर अनिकेत तू आता हा जो विषय निवडलेला आहे डिसइन्व्हेस्टमेंटचा, तर तू त्याबद्दल थोडंसं सांगशील. आणि लोकांचा बराचसा गैरसमज आहे निर्गुंतवणुकीकरण म्हणजे त्या पीएसयूचं खाजगीकरण आहे का वगैरे असे बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. तू त्या संबंधी काय सांगशील? सर, सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानतो तुमचे की मला ह्या विषयावर तुम्ही बोलायला संधी दिलीत. मुळात निर्गुंतवणूक किंवा डिसइन्व्हेस्टमेंट हा विषय जेव्हा आम्ही निवडला तेव्हा तो आपल्याला माहिती आहे की टाटानी जेव्हा एअर इंडिया विकत घेतली तो एक काळ होता आणि तेव्हापासून किंबहुना गेल्या अनेक वर्षात जेव्हापासून मोदी सत्तेत आले तेव्हापासून एक वाक्य आपण नेहमी ऐकतो विशेषतः विरोधकांच्या तोंडून की मोदी सगळं विकून टाकतात. तसे मीम्स पण व्हायरल झालेले आहेत, मोदी प्रत्येक कंपनी विकतात. या संबंधीचं जेव्हा आपण बातम्या वाचतो तेव्हा माझं कुतूहल वाढलं की मोदी कंपनी विकतात म्हणजे नेमकं काय करतात. पहिली मुद्दा. मग मला जेव्हा वाचन करायला मी लागलो तेव्हा लक्षात आलं की कंपनी विकणं आणि निर्गुंतवणूक करणं म्हणजे अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं तर प्रायव्हेटायझेशन, डिसइन्व्हेस्टमेंट आणि सेलिंग या तिन्ही वेगळ्या कल्पना आहेत. डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक करणं हा मूळ मुद्दा आहे आणि मोदी जे सध्या करतायत ते निर्गुंतवणूक करतायत. पण आता यात मुद्दा असा आहे की मनमोहन सिंगांनी पण निर्गुंतवणूक केली, पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते, त्या काळापासून निर्गुंतवणुकीची धोरणं कशी असावीत याचं एक स्टडी करणं, याचा एक अभ्यास करणं सुरू झालं. 1991 नंतर जेव्हा मुख्य आर्थिक बदल आणि मुख्य प्रवाहात मुख्य अर्थव्यवस्था आपली पूर्ण बदलायला लागली त्याच्यानंतर निर्गुंतवणूक म्हणजे हे वारे व्हायला लागले. तर निर्गुंतवणूक म्हणजे बेसिकली काय, जे मी अभ्यास करून मला समजलंय की ज्या सरकारी कंपनीज असतात, पब्लिक सेक्टर युटिलिटीज असतात, ज्या सरकारी कंपनी असतात, युनिट्स असतात
त्या कंपन्यांचे शेअर विकणं म्हणजे निर्गुंतवणूक. आता यात परत दोन प्रकार आहेत. तर एक म्हणजे सरकारी कंपनी विकणं का तर अजिबात नाही, किंवा खाजगीकरण का तर अजिबात नाही. निर्गुंतवणूक म्हणजे दोन प्रकार आहेत त्यात. एक तर 51% शेअर विकणं आणि एक तर 49% शेअर विकणं. मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत काय व्हायचं की एखादी सरकारी कंपनी असेल तर त्यातले साधारण 49% शेअर विकले जायचे, आणि याचा फायदा काय होतो तर म्हणजे त्या कंपनीची मालकी ही पूर्णतः सरकारकडेच राहते. म्हणजे ती प्रायव्हेट होऊ शकत नाही किंवा त्याची बदलली जाऊ शकत नाही. त्याचे सर्वाधिकार सरकारकडे राहतात, फक्त त्यातले शेअर्स विकले जातात. मोदींवर टीका का होते तर 51% निर्गुंतवणुकीच्या धोरणाला त्यांनी परवानगी दिली. तसं बघायला गेलं तर मनमोहन सिंग हे पंतप्रधान व्हायच्या आधी अर्थमंत्री होते, आणि ते अर्थमंत्री होते पी.व्ही. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हापासूनच, म्हणजे 1993 ला साधारण एक रंगराजन समिती नरसिंहरावांनी स्थापन केली या सगळ्या विषयाचा, की एखाद्या सरकारी कंपनीतले शेअर विकायचे म्हणजे मग किती टक्के विकायचे, तर त्या धोरणांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन झाली 1993 मध्ये, रंगराजन समिती. ती समिती काम करत होती. त्यानंतर 96 मध्ये एक रामकृष्ण, येतो मी त्याच्यात. 93 मध्ये रंगराजन समिती स्थापन झाली आणि 96 मध्ये जी व्ही रामकृष्णन नावाचं एक कमिशन, एक कमिशन म्हणजे काय म्हणू त्याला, कमिशन स्थापन झालं. आणि त्याच्यानंतर अटल बिहारी सरकार आलं 98 साली, तेव्हा त्यांनी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं. अरुण शौरी त्या मंत्रालयाचे पहिले आणि शेवटचे किंवा एकमेव मंत्री, भारताच्या इतिहासातलं डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणूक मंत्रालय स्थापन झालेलं. पण पी.व्ही. नरसिंहराव यांनी या संबंधी धोरणाचा विचार केला. त्याच्या संबंधी त्यांनी काही नियम ठरवले की 49% आपण शेअर विकू शकतो. त्यामुळे काय होईल की एकतर प्रायव्हेट सेक्टर मधनं प्रचंड पैसा त्या कंपनीत येईल, जी कंपनी अनिकेत, मी थोडस तुला डिस्टर्ब करतोय. हे 90-91 मध्ये रामकृष्ण समिती असं माझ्या वाचनात आलं होतं. आणि दुसरं पहिले मंत्री जे होते डिसइन्व्हेस्टमेंट जो विभाग केला गेला, तर बहुतेक चंद्रशेखर होते का? नाही सर, म्हणजे नाही अटल बिहारी सरकार फक्त विचार झाला असेल. कारण कारण पूर्ण म्हणजे अरुण शौरींकडे आपण जेव्हा म्हणतो, अरुण शौरी स्वतः पत्रकार होते, पण त्यांच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा एकमेव मंत्री म्हणजे पूर्ण भारताच्या इतिहासातलं, कारण ते नंतर मंत्रालयच खारिज झालं, मंत्रालयच डिझॉल्व्ह करून टाकलं, ते बरखास्त करून टाकलं मंत्रालय. अरुण शौरी होते आणि अटल बिहारींच्या काळात पहिले ते मंत्रालय स्थापन झालं. 98 ते 2014 या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी पण बऱ्याच कंपनी, साधारण नाही म्हटलं तरी 12 कंपनीज या निर्गुंतवणुकीकरण केलं. म्हणजे 12 सरकारी कंपन्यांमध्ये खाजगी शेअर्स ची संख्या. पण तेव्हा पण मुद्दा असा आहे ना की 49%च डिसइन्व्हेस्टमेंट झालेली होती. आता मोदींवर टीका का होते तर ते 51% किंवा 100%, आता आयडीबीआय बँक असेल ते म्हणजे प्रोसेसमध्ये आहे, पण जर एअर इंडियाचा तुम्ही विचार केला तर एअर इंडियामध्ये 100% टाटांची गुंतवणूक आहे. म्हणजे एका प्रकारे ती विकलीच किंवा ती प्रायव्हेटायझेशनच आपण म्हणू शकतो. पण जेव्हा 51% शेअर विकले जातात तेव्हा धोरणात्मक निर्गुंतवणूक किंवा स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट असं त्याला म्हटलं जातं. आणि हे नरेंद्र मोदींनी सुरू केलं. पण आता गंमत अशी आहे ना सर की 2016 मध्ये नरेंद्र मोदींनी ठरवलेलं होतं की आपण 36 सरकारी कंपन्यांचं, म्हणजे त्यांनी जो ऍक्शन प्लॅन तयार केलेला होता म्हणजे निधी उभारण्यासाठी किंवा वित्तीय तूट भरून, म्हणजे ते पैसा किंवा जेव्हा पैसा येतो त्याचा वापर आता कसा होता तो एक वेगळा विषय. पण जे टार्गेट ठेवलेलं होतं डिसइन्व्हेस्टमेंटचं त्याच्यामध्ये 36 कंपन्यांचं टार्गेट होतं. पण 2016 पासून आतापर्यंतचा जर विचार केला तर फक्त 8 कंपन्या पूर्ण झालेली आहे त्याची प्रोसेस डिसइन्व्हेस्टमेंटची. म्हणजे अजून 24 ते 26 कंपन्या, अजून 28 कंपन्या बाकी आहेत. म्हणजे हाही एक मुद्दा आहे की मोदींनी कंपनी विकली किंवा देश विकला असं म्हणणं जरा अतिशयोक्ती ठरेल. कारण मुळात 36 कंपन्यांचं धोरण, दरवर्षी ते धोरण म्हणजे हे काय म्हणतो त्याचं टार्गेट हे मोठं ठेवलं जातं. आत्ताचं टार्गेट आहे 2,20,000 कोटीचं जो निधी उभा करायचा आहे त्याचं टार्गेट आता निर्मला सीतारामन यांनी हिवाळी अधिवेशनात जे जाहीर केलेलं होतं आणि नंतर भागवत करारांनीच उत्तर दिलेलं होतं की 36 पैकी फक्त 8 कंपन्यांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्यातल्या पण 2 कंपन्या लिटिगेशन मध्ये अडकलेल्या आहेत. काही कायदेशीर प्रक्रिया
पूर्ण झालेली आहे, पण प्रत्यक्ष डिसइन्व्हेस्टमेंट झालेलं नाहीये. त्यामुळे हा विषय थोडा असा किचकट असला तरी एक जे चित्र निर्माण झालेलं आहे की मोदी कंपन्या विकतात किंवा मोदी देश विकतात, तर तसं नाहीये. बऱ्याच हे हे एक म्हणजे आर्थिक व्यवस्थेचा हा एक भाग आहे आणि हे खूप पूर्वीपासून या विषयावर सगळ्या सरकारांनी कामं केलेली आहेत. म्हणजे नरसिंहराव मनमोहन सिंग अर्थमंत्री होते तेव्हापासून या विषयावर काम झालेलं आहे. धोरण मुळात डिसइन्व्हेस्टमेंटचं 49% असावं. एखाद्या सरकारी कंपनीतले शेअर किती टक्के विकायचे, तर 49% म्हणजे 51% मालकी ही सरकारकडे राहते. आणि अटल बिहारींनी तर मंत्रालय स्थापन केलं, परत नंतर ते मंत्रालय बरखास्त करण्यात आलं. मनमोहन सिंगांच्या काळात एक एक अगदी शेवटचं मी जर तुम्ही चार्ट बघितला तर आत्ताचं जे टार्गेट आहे आपलं ते साधारण 2,20,000 कोटीचं आहे डिसइन्व्हेस्टमेंटचं. आणि मनमोहन सिंगांच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळात म्हणजे 2008च्या पूर्वी हे टार्गेट किती होतं, तर फक्त 20,000 कोटी. 2008-7च्या दरम्यान. आणि आता टार्गेट किती झालंय, 2,20,000 कोटीच्या दरम्यान. तो वेळोवेळच्या सरकारनं घेतलेले निर्णय आहेत आणि ती एक प्रोसेस आहे. ती काय मोदींनी अचानक येऊन सुरू केलं आणि एकदम सुरू झालं अशातला भाग नाही. आता हे एक प्रश्न असा आहे की जे PSU आहेत, जे पब्लिक लिमिटेड कंपन्या ज्या आहेत सरकारी, ह्या अशा किती आहेत नेमक्या? 273 आहेत, 70 किती आहेत त्या कंपन्या? 250हून जास्त साधारण कंपन्या आहेत. 270च्या आसपास ते आहेत. बरं, आता हे प्रत्येक बजेटमध्ये हे सरकार डिक्लेअर करतंय. म्हणजे आता तू हे जे सांगतोय की निर्मला सीतारामन किंवा भागवत कराड यांनी इतकं सांगितलंय आणि 8च कंपन्या वगैरे झाल्यात असं, तर प्रत्येक बजेटमध्ये आधी ठरवलं जातं की त्या वर्षी की आपल्याला ह्या आर्थिक वर्षामध्ये ह्या कंपन्या हे करायच्यात, काही प्रमाणात त्याचे शेअर्स विकायचे. तर त्याचं प्रमाणही इकडं तिकडं असतं. जसं आता FDI गुंतवणुकीचं एक प्रमाण असतं की परदेशी कंपन्या MNC येऊ नयेत म्हणून असा एक विरोध होता. म्हणजे तो उजव्यांचाही विरोध होता आणि डाव्यांचा पण विरोध त्या काळामध्ये होता. आता तो काही मुद्दा राहिलेलाच नाहीये. परंतु त्याच्यामध्ये किती टक्के गुंतवणूक असावं परदेशातली, तर त्याचं प्रमाण असायचं, काही निर्बंध त्याच्यामध्ये टाकलेले असायचे. आता हे ज्या वेळेला आपण डिसइन्व्हेस्टमेंटचं बोलतोय, म्हणजे हे विषयच वेगळा आहे पूर्ण. तर त्यावेळेला त्याचे प्रमाण तुझे आता सांगितलं 49-51%, तर त्याच्यानंतर 100% पण झालेलं. 100% अशी परिस्थिती. तर त्याच्यातले एक एअर इंडिया सोडलं तर बाकीचे अजून छोटे जे युनिट आहेत असे सरकारने आतापर्यंत किती डिसइन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केलेली आहे? कारण की याच्यामध्ये दरवर्षी त्याच्यामध्ये जे ठरवलं जातं, आता याच्यामध्ये सार्वजनिक उद्योग मंत्रालय सुद्धा आहे स्थापन, हेवी इंडस्ट्रीज. म्हणजे ज्या वेळेला मनोहर जोशी मंत्री होते त्या खात्याचे, नंतर विलासराव देशमुख पण काही दिवस होते त्याच्या, तर हे महाराष्ट्राकडे 2-3 वेळेला आलेलं आहे ते खातं. म्हणजे कुठलंच खातं नाही, म्हणजे कुठलं कमीत कमी महत्वाचं खातं कुठलं असेल तर सार्वजनिक उद्योग हे खातं महाराष्ट्राला मिळालेलं आहे. तर असं ते समजलं जायचं. पण आता काय परिस्थिती आहे, किती म्हणजे नेमकं किती कंपन्या, म्हणजे सगळ्याच कंपन्यातून डिसइन्व्हेस्टमेंटचं धोरण आहे का, कसं आहे? बेसिकली सर मगाशी मी जे म्हटलं की 2016 पासून आणि प्रत्येक फिस्कल इयर जे आहे की एक आर्थिक वर्ष आहे त्याच्यात काही टार्गेट सेट केली जातात डिसइन्व्हेस्टमेंटची. आणि गंमत अशी आहे की मोदींनी जी स्वतःसाठी टार्गेट ठेवलेली होती ती तितक्या प्रमाणात अचीव्ह झालेली नाहीये. हिवाळी अधिवेशनात भागवत कराडांना हा प्रश्न विचारण्यात आलेला आणि त्यांनी यादी दिली संसदेत. ती यादी मी जर वाचून दाखवली तर बरं होईल, म्हणजे ते आणखी सुटसुटीत होईल. मोदींनी 2016 पासून साधारण 36 कंपन्यांचं डिसइन्व्हेस्ट करायचं असं धोरण स्वीकारलेलं होतं. 36 कंपन्या. त्याच्यापैकी मुळात आतापर्यंत फक्त 8 कंपन्या ह्या प्रोसेस पूर्ण झाल्या. त्याच्यामध्ये कुठकुठल्या कंपन्या आहेत तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, रुरल इलेक्ट्रिफिशियन कॉर्पोरेशन लिमिटेड, HSCC इंडिया, नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड, ड्रेजिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, THDC इंडिया, नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि कामराजर पोर्ट लिमिटेड, अशा एवढ्याच कंपन्या आहेत. आणि अटल बिहारी सरकारच्या काळात पण 12 कंपन्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट झालेली होती. म्हणजे अगदी आपण मुद्दाम भाजपचाच मी विषय काढतोय की अटल बिहारींच्या याच्यातल्या ज्या कंपन्या होत्या त्याच्यामध्ये मॉडर्न फूड्स, मारुती उद्योग, भारत ॲल्युमिनियम कंपनी म्हणजे बाल्को, CMC, हिंदुस्तान टेलिप्रिंटर्स, हिंदुस्तान झिंक, इंडियन पेट्रोकेमिकल्स, जेसॉप अँड को,
लगान ज्यूट मशिनरी, प्रदीप फोटोफेट्स अँड विदेश संचार निगम लिमिटेड VSNL. तर मुळात हे जे धोरण आहे किंवा हे जे टार्गेट आहे ते दर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजे आता निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये जे काही टार्गेट आहे ते ठरवलं जातं आणि मुळात जे टार्गेट ठरवलं गेलंय तेही पूर्ण झालं नाहीये. 8 कंपन्यांचं झालंय आणि आता टाटांची जी म्हणजे टाटांनी जी एअर इंडिया घेतली आहे त्याचा प्रकार थोडासा वेगळा आहे, कारण ती अख्खी कंपनीच आता टाटांना पूर्ण विकण्यात आली. म्हणजे 2100 कोटींचा आर्थिक व्यवहार आहे आणि 18,000 कोटींचा एकूण व्यवहार आहे, म्हणजे एअर इंडियाचा जर विचार केलात तर तुम्ही. त्यामुळे हे टार्गेट ठरवलं जातं त्याच्यापैकी, म्हणजे जर 36 पैकी 8च कंपन्या झालेल्या असतील तर अजून 20% टार्गेट पण पूर्ण झालं नाहीये असं आपण म्हणू शकतो. बरं अनिकेत, आता मला एक आनंद असा होतोय आता या क्षणाला की चौथा स्तंभसाठी नॉमिनेशन केल्यानंतर हे आपण त्यांच्या विषयावर चर्चा करतो. आणि आता तू जे डिसइन्व्हेस्टमेंट हा विषय जो निवडलाय चर्चेसाठी, तर तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे आणि मागचे पुढचे सगळे संदर्भ तयार आहेत. हे बघून हे ऐकून मला आनंद झाला. आता सौरभला मी असं विचारेन की आता तज्ञ म्हणून सौरभ आहे आपल्यामध्ये तिघांमध्ये आणि 100%. ते तटस्थपणे एक आपल्याला भाष्य त्याचं ऐकायचं. तर सौरभ, की आता प्रश्न तर काय याच्यातून भरपूर पुढे आलेले आहेत. जसं आता नरेंद्र मोदी खाजगीकरण करायला निघालेले आहेत, ते देश विकायला निघालेले आहेत. मग अदानी अंबानी वगैरे वगैरे काय जे सगळं टीकेचा भडीमार होतोय हे आपण सगळेजण ऐकतोय आणि बरेचदा तटस्थ पत्रकार म्हणून आपणही बरेचदा टीका पण करतो काही गोष्टींवर आणि जिथं चांगलं आहे ते पण मांडतोय. तर अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये हा जो मुळात आर्थिक प्रश्न जो आहे त्या अर्थाने, तर त्याबद्दल सौरभ तुला काय वाटतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला सरकार ही कल्पना निघाली ना, त्यावेळेला ही कल्पना अशीच होती की देर इज नो बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट टू गेट इन टू बिझनेस. म्हणजे धंदा करणं हा गव्हर्नमेंटचा कामधंदा होऊ शकत नाही. बरोबर. ओके, हा एक भाग होता. आणि पण त्याच्यात नंतर झालं असं होतं की हे जरी किती म्हटलं गेलं तरी सुद्धा सगळं प्रायव्हेटायझेशन करून चालत नव्हतं. त्याचं कारण होतं की प्रायव्हेट लोक ज्या पद्धतीने आपल्या वर्कर्सना वागवायचे, म्हणजे आपण अगदी कालापत्थर आणि अगदी नमकहराम सारखे सिनेमे जरी बघितले, तद्दन व्यावसायिक आणि अप्रतिम सिनेमे, ते सुद्धा हे समजेल आपल्याला. पण ज्या वेळेला भारतासारखा देश स्वतंत्र होतो त्यावेळेला असं होतं की भारताला मुळात हे पब्लिक सेक्टर उभं का करावं लागलं. अनिकेतच्या एकंदर रिपोर्टमध्ये एक गोष्ट थोडी मला मिसिंग वाटली, म्हणजे मी गुणात्मकरित्या नाही म्हणते, मुद्द्याच्या दृष्टीने म्हणतोय. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला हे पब्लिक सेक्टर आलं त्याची भूमिका काय होती. म्हणजे देश स्वतंत्र झालाय आणि स्वतंत्र देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर करायचंय. आता हे इन्फ्रास्ट्रक्चर का आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये ढकललं असतं तर पहिली गोष्ट म्हणजे प्रायव्हेट सेक्टरवाल्यांकडे एवढी ताकद नव्हती की 70,000 कोटी, 1,00,000 कोटी किंवा अगदी 10,000 कोटीची पण इन्व्हेस्टमेंट करू शकतील. समजा ती असती तर मग त्या प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाल्यांनी त्याचे चार्जेस इतके लावले असते की त्यातूनच त्यांनी त्यांचा बिझनेस करायला घेतला असता. फॉर एक्झाम्पल, आता मेट्रो जी पहिली अंबानींनी बनवली त्या मेट्रोची तिकीटं बघा आणि दिल्ली मेट्रोची तिकीटं बघा, आपल्याला कंपॅरिझन कळेल मी काय म्हणतोय ते. कारण शेवटी अनिल अंबानींचं ते बिझनेस मॉडेल आहे, त्यात काही चुकीचं नाहीये. सरकारला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून थांबता येतं कारण सरकारला पैसे आपल्या करातनं मिळत असतात, त्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू कायम येत असतो. सो सरकारकडे एकतर इन्व्हेस्टमेंटची ताकद आहे प्लस इन्व्हेस्टमेंट करून थांबायची ताकद आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की सरकार ज्या वेळेला अशी इन्व्हेस्टमेंट करतं थांबायची ताकद असल्यामुळे रिजनल बॅलन्स साधून करतं. म्हणून बघा गावखेड्यामध्ये तुम्हाला सतत सरकारी बँका दिसतात. येस बँक तुम्हाला कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी पण दिसत नाही, तिकडे सगळ्या तुम्हाला नॅशनलाइज बँका दिसतात. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर अजून नॅशनलाइज बँकांना आपण हात नाही लावलेला नीट, हे लक्षात घेऊया. म्हणजे ती गोष्ट एक मला तो मुद्दा मिसिंग वाटला. मी आता बोललो, आता परत बोलत नाही. आणि सगळ्यात काय झालं, आयडीबीआयचं झालं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्यामुळे होतं कसं की ह्या अशा गोष्टींमुळे रिजनल बॅलन्स आणि एम्प्लॉयमेंट ग्रोथ, म्हणजे तुम्हाला रिजनल बॅलन्स, एम्प्लॉयमेंट ग्रोथ, त्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट
आणि लागणारा वेळ हे सगळं फक्त त्यावेळेला सरकारकडे होतं. म्हणून नेहरूंच्या काळात ते मिक्स्ड इकॉनॉमी जे वातावरण तयार झालं आपल्याकडे आणि प्रायव्हेट सेक्टरकडे अधिक अधिकार आले. इंदिराजींच्या वेळेला तो अजून एक मोठा फेरा पडला. 69 ला सगळ्या 14 बँकांचं नॅशनलायझेशन झालं. ती दुसरी खेप होती नॅशनलायझेशनची. ओके. नेहरूंच्या वेळेला हिंदुस्थान शिपयार्ड सारख्या कंपन्या त्यावेळेला प्रायव्हेट पब्लिकमध्ये आणल्या गेल्या. ओके. पण 90 पर्यंत काय झालं सर? 90 पर्यंत फक्त भारताची ही कथा नाहीये. 90 पर्यंत ही कथा एक प्रकारे देशाची, जगाची पण आणि ब्रिटनची मुख्य म्हणजे आहे. कारण त्याला आपण थॅचरिझम म्हणतो. आपण रेगन आणि थॅचरिझम त्याला आपण म्हणतो, की प्रायव्हेट सेक्टरला सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की त्यांना बिझनेस मॉडेल नसल्यामुळे ना, ते रेव्हेन्यू मॉडेल नसल्यामुळे ह्यांना टार्गेट्स अजिबात नव्हती. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात स्टाफ तिकडे गेला आणि फक्त बसून खायचे पैसे घ्यायला लागला. आणि असं कुठेतरी व्हायला लागलं, एफिशियन्सी पूर्णपणे संपली आणि कुठेतरी तीही इन्व्हेस्टमेंट एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने कमी पडायला लागली. लोकांना एम्प्लॉयमेंट हवी होती, म्हणून त्याच्यानंतर पुढे तिकडे पब्लिक सेक्टर बरोबरनी प्रायव्हेट सेक्टर आणलं. आज या देशामध्ये गरज काय देशाची? जगातला सर्वात ओपन जगाची इकॉनॉमी असलेला देश आहे. जगातली सर्वात ओपन इकॉनॉमी आपली आहे. पण त्याच वेळेला पब्लिक सेक्टर जितकं अकराळ विकराळ आहे आज पब्लिक सेक्टर, त्याला काही लिमिट आहे. मी एक साधं उदाहरण देतो. आपले फोकसेस काय आहेत? हे कंपन्या चालवणं आपले फोकसेस असणार आहेत, ज्याला मॅनपॉवर लागते, का लोकांना वॅक्सिनेशन देणं करोनाची आपले फोकसेस आहेत. करोनाच्या वॅक्सिनेशनला पैसे लागतात, मनरेगाला पण पैसे लागतात. ते पैसे आणणार कुठनं? तर हा अनिकेत सांगतो त्याप्रमाणे डिसइन्व्हेस्टमेंट मधनं आपण जे पैसे उभे करू शकतो, जी टार्गेट्स आहेत, जी पूर्ण होत नाही, तिकडनं आपल्याला पैसे आणावे लागणार. ते टार्गेट पूर्ण होत नाहीये म्हणून पेट्रोलवरती आपल्याला चार्जेस लावावे लागतात, पेट्रोल आणि दारूच्या वरती. हे तितकंच खरं आहे. त्यामुळे आज काळ असा आलेला आहे की गव्हर्नमेंटला आता बिझनेस करत बसायची गरज नाहीये. त्याच वेळेला बँकिंगची गोष्ट मगाशी म्हटली त्याप्रमाणे बँकिंगमध्ये सरकार फार जपून पावलं उचलतं आणि जरी बँकिंग उद्या प्रायव्हेटाईज झालं तरी 51% डिसिजन मेकिंग पॉवर साठीचे जे अधिकार आहेत ते सरकारकडे राहावेत असं मताचा मी आहे. ते राहतील सुद्धा. त्याचं कारण बँकिंग हे लोकांच्या भावनांचा शेवटी एक भाग असतो. लोकांनी आपल्याला अक्षरशः आयुष्यभराची मिळालेली मिळकत प्रॉव्हिडंट फंडाची वगैरे ती बँकेत टाकलेली असते. आणि त्यात आपण पीएमसी सारख्या बँकांचं काय झालंय बघतो, पंजाब महाराष्ट्राचं. त्या बँका शेड्युल्ड नाहीत, त्या बँका कोऑपरेटिव्ह बँक आहेत. ज्या नॅशनलाइज शेड्युल्ड बँक आहेत त्यांचं ऑडिट आरबीआय कडनं होत असतं. त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट एक जर का सरकारच्या ताब्यात ती असेल बँक, तर ती इन्व्हेस्टमेंट सुरक्षित आहे, ती ठेव लोकांची, असा लोकांचा एक विश्वास असतो. त्यामुळे सुद्धा या बँकिंग सेक्टरला सारखे आहेत सेक्टर्स की तिकडे मर्यादा येतील. आणि शेवटी शेवटचं परत हेच सांगतो की समाजवाद संपतोय की काय? प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून मोदी सरकारवर सर्वात जास्त टीका होते ती समाजवाद संपतोय की काय? समाजवाद जर का संपत असताना तर देशातल्या कोट्यावधी लोकांना फ्रीमध्ये वॅक्सिनेशन नसती मिळाली. समाजवादाचा सर्वात मोठा अवतार म्हणजे मायबाप सरकार, नॅनी स्टेट त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. ते आपण बघितलं कोरोनाच्या काळात. पब्लिक सेक्टर तर पहिलं आपल्याकडे उभं राहिलं प्रत्येक बाबतीमध्ये. त्यामुळे समाजवाद संपला का? तर त्याचं अजिबातच नाही. समाजवाद असणार, तो जोपर्यंत भारतात गरिबी आहे तोपर्यंत समाजवाद डेफिनेटली असणार, हे लक्षात घेऊया. त्यामुळे एकंदरीत भाग विचार केला सगळ्याचा अनिकेत, तर डिसइन्व्हेस्टमेंट हा मुद्दा खूप छान आहे, पण डिसइन्व्हेस्टमेंटच्या पलीकडे लोकांची डिसइन्व्हेस्टमेंटवर टीका काय आहे? कारण देश विकला म्हणून नुसती टीका नाहीये, लोकांना वाऱ्यावर सोडलं देश अदानी अंबानींच्या हातात घेऊन. तर तो अदानी अंबानींच्या हातात नाहीये हा एक मुद्दा, आणि वाऱ्यावर सोडलं नाहीये उदाहरण त्याचं कोविड वॅक्सिनेशन आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांवर झालेले उपचार पब्लिक सेक्टरमध्ये, व्यवस्थित प्रमाणात झालेले उपचार, एवढी मोठी, पण येस एक्झॅक्टली, एवढी मोठी प्रचंड यंत्रणा कोविड काळात सांभाळायची. आणि हे फक्त मोदींचं म्हणून नाही, हे सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे. कारण शेवटी राज्य सरकारच्या पण बँक हातात संघटना वेगवेगळ्या असतातच ना. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराला इतक्या मोठ्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर डिसइन्व्हेस्टमेंट हा मुद्दा आहे, पण फायनल डिसइन्व्हेस्टमेंटचा मार्ग किंवा डिसइन्व्हेस्टमेंट नसण्याचा किंवा समाजवाद नसण्याचा मार्ग हा इथपर्यंत जातो, एवढं माझं म्हणणं आहे. अगदी सौरभ, म्हणजे जी अपेक्षा तुझ्याकडून होती की ती पूर्ण तू केलेली आहेस. म्हणजे ह्या विषयाची जी मांडणी तू जी केली की मुळात म्हणजे सरकारचं काम काय, जनकल्याण हे काम आहे, प्रॉफिट मेकिंग हे काही काम नाही. त्याच्यानंतर दुसरा एक तू मुद्दा असा मांडला बोलता होता की जो खूप महत्वाचा आहे की सोशल डेमोक्रॅटिझम, म्हणजे लोकशाही समाजवाद हा आपल्या घटनेने स्वीकारलेला आहे. परिस्थिती लक्षात घेऊ,
ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रशियाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून पंचवार्षिक योजना स्थापन केल्या, विकास आयोग इथं सुरू केला आणि त्याच्या मागची भूमिका अशी होती की तळागाळातल्या सगळ्या लोकांना न्याय मिळावा आणि त्या पद्धतीने त्याला समतोल विकास व्हावा सगळीकडे, सगळ्या राज्यांचा. मग ते करत असताना त्याच्यामध्ये आपण 60-70 वर्षांमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत, म्हणजे प्रत्येक योजनेची अंमलबजावणी करताना किंवा त्या निधीची तरतूद करत असताना शेवटी विकास आयोग किंवा आता अलीकडे जो नीती आयोग ज्याला आपण म्हणतो, नीती आयोग हा फक्त थिंक टँक म्हणून आहे की तो सरकारला सुचवत आहे, पण त्याच्यावर टीका अशी झालेली की तो मोदींनी ते खासगी कॉर्पोरेट बॉडी सारखं त्याला केलेलं आहे वगैरे अशा गोष्टी. मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हे डिसइन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून ती जी मोदी सरकारवर जी टीका होती की हे खासगीकरण करायला चाललेले आहेत आणि यांना गोरगरीब जनतेशी, तळागाळातल्या जनतेशी काही घेणं देणं नाही, किंवा त्या अर्थाने आर्थिक धोरण राबवताना जो सामाजिक भान बाळगलं पाहिजे सरकारने, ते बाळगत नाहीये. तर त्याची सगळे उत्तरं सौरभच्या या निवेदनामध्ये आलेले आहेत असं वाटतं मला. तर अनिकेत, मला तू असं सांग की तू असा फरक करशील का? माझा हा प्रश्न तुम्हाला दोघांना आहे की ज्या वेळेला आर्थिक धोरण मिश्र अर्थव्यवस्था लक्षात घेऊन मग मोदी सरकार असो, मनमोहन सिंग सरकार असो, याच्यामधला काही फरक तुम्हाला जाणवतोय का? तो जाणवत असेल तो कुठल्या प्रकारचा जाणवतो आर्थिक धोरणा संबंधी थेट? अनिकेत बोल. अनिकेत. ओके. मुळात पूर्ण आर्थिक धोरणासंबंधी असं जर विचार करायचा झाला तर म्हणजे आता डिसइन्व्हेस्टमेंट वरूनच मी बोलतो, पण मोदी सरकार हे बिझनेसमॅनला खूप फॉर आहे किंवा ते असं जे चित्र निर्माण केलं जातं. हे बघ, मला असं विचारायचं की डिसइन्व्हेस्टमेंट हे मनमोहन सिंग सरकार असताना सुरू झालेलं आहे. बरोबर. आत्ताचंही सरकार तेच करतंय. तर त्यामुळेच हा प्रश्न आहे. बरं, सरकार लसीकरण किंवा हे सगळे सामाजिक भान बाळगतच आहे. ही आपली समृद्ध लोकशाही आहे आणि ते समृद्ध काम ह्या सरकारकडून होत आहे म्हणून त्याची वाहवा पण केली जाते. प्रश्न असा आहे की आर्थिक धोरण म्हणजे तुम्ही कुठल्या विचारसरणीचं सरकार आहे हे, तर मनमोहन सिंग यांचं सरकार आणि मोदी यांचं सरकार. आता मध्ये बोलताना तू डिसइन्व्हेस्टमेंट सगळं सांगताना 98 अरुण शौरी, अटल बिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख केला. तर सरकार कुठलंही जरी असेल तरी आर्थिक धोरणासंबंधित काही फरक असा होतोय असं काही तुम्हाला जाणवतंय का, असा माझा प्रश्न. बघा, आर्थिक धोरण म्हणजे जर विचार केला तर ते सरकार त्या कुठली परिस्थितीशी त्यांना फेस करायचे किंवा बॅटल करायचे, कम्बॅट करायचे, त्याच्यानुसार निर्णय घेणार. आता मनमोहन सिंगांच्या काळात किंवा कुठल्याही सरकारच्या आधीच्या काळात, समजा आता कोरोना आहे पण आधीच्या काळात कुपोषणाचा मुद्दा होता किंवा दुष्काळाचा मुद्दा होता. अरे, कुपोषण, ड्रॉट सिच्युएशन हे आजही मुद्दे आहेत. गरिबीचा मुद्दा आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, हे सगळे भीषण प्रश्न आजही आहेत. ते संपलेले नाहीयेत. आपण किती ट्रिलियनच्या इकॉनॉमी करणार आहोत आणि आपला जीडीपी काय आहे आणि आपण महासत्ता सुपर पॉवर काय आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला जरी ठेवल्या तरी प्रश्न कायम आहेत. प्रश्न असा आहे की आर्थिक धोरण ज्या वेळेला सरकार बदलतं तर ते कितपत बदललं जातं, किंवा तुम्हाला आज तुम्ही एकदम यंग इंडियाचे प्रतिनिधी आहात तर तुम्हाला आता काय असं वाटतंय? तुम्ही एवढं बारकाईने अभ्यास करताय, सगळा डिसइन्व्हेस्टमेंटचा करताय, बाकीच्या गोष्टींचा करताय, तर त्या तुम्हाला फरक काय जाणवतो धोरणामध्ये, आर्थिक धोरणांमध्ये? ओके, मला व्यक्तिशः असं तुम्ही जर विचाराल आता तर सौरभनी कसं सांगितलं की राष्ट्रीयकरण हो, केलं हो. इंदिरा गांधींनी बँकांचं, नॅशनलाइज बँकेचं. त्यांनी इतकं बारकाईने सांगितलं की ग्रामीण भागामध्ये तुम्हाला प्रायव्हेट बँक दिसणार नाही, ती नॅशनलाइज बँक दिसणार. तर ते करण्यामागचा उद्देश काय होता? तो उद्देश होता. आता मोदी सरकार काय करत आहे की काही बँकांचं पुन्हा खासगीकरण करायचं. म्हणजे मग अशा निर्णयामुळे काय होतं की चर्चा करतात लोक, हे खासगीकरण करतात आहे, हे विकायला निघाले, अमुक दमुक, हे गोष्टी होतात. पण आता तुम्हाला वास्तवस्पर्शी निर्णय घ्यावे लागतात. जसं आपण नेहमी म्हणतो ना, पैशाचं सोंग आणता येत नाही, तसं देश टिकवायचा असेल तर सरकार म्हणून काही जबाबदारी आहे आणि ती करत असताना वस्तुस्थितीचं भान ठेवून काही निर्णयांमध्ये लवचिकता आणावी लागते. तसे हे निर्णय
म्हणजे त्या अर्थाने आपण समर्थन करतोय मोदी सरकारचं, की तुम्ही लवचिकता आणताय, एवढंच आपल्याला म्हणायचं. असं ओके, मला मला एक तुमच्या मुद्दा दोघांच्या इकडे बोलण्यातून मला दिसतंय. नाही, मला सर एक मुद्दा फक्त तुमच्या प्रश्नाशी निगडीत येतो. आर्थिक धोरणाचा जर विचार केला तर मोदी सरकारनं काही धाडसी निर्णय घेतलेत. उदाहरणार्थ जो काळ्या पैशावरचा स्ट्राईक होता तो करणं, हे असं नाही इंदिरा गांधींनी पण बदललेलं होतं, पण ज्या पद्धतीनं मोदींनी बदललं. आणि दुसरं म्हणजे डिजिटल इंडिया. आपण म्हणतो किती किती ठरवा, आज माझं बँक स्टेटमेंट मी कालच काढलं पासपोर्टच्या कामासाठी. 81 पानांचं बँक स्टेटमेंट आहे 6 महिन्याचं. म्हणजे मी इतके त्या डिजिटल इंडिया, म्हणजे मी कॅश लिटरली 200 ते 250 रुपये फक्त पाकिटात ठेवतो मुंबईत राहताना पण. सगळीकडे म्हणजे अगदी वडापाव जरी खाल्ला तरी मी ते. आणि हे जे केलं ना मोदी सरकारनी, आणि हे आर्थिक धोरणांशीच संबंधित आहे. कारण त्याच्यामुळे कसं आलंय ना की सगळे माझे व्यवहार हे आता अंडर स्कॅन आलेले आहेत. आणि हे हे दोन प्रकार, म्हणजे एकतर काळ्या पैशावरचा स्ट्राईक साठी जो जुन्या नोटा बंद करणं, आणि दुसरं म्हणजे डिजिटल इंडियाला त्याच वेळेला प्रोत्साहन देणं. हे जे धाडसी निर्णय ज्या पद्धतीने राबवले आणि ज्या फोर्सनी राबवले, हा मला फरक जाणवतोय. बरं सौरभ, मोदी डिमॉनिटायझेशनचा यांनी अनिकेतनी उल्लेख केला आणि आरबीआयनी नंतर काही जाहीर केलं असं की 99% जास्त नोटा परत आल्या. तर त्या नोटबंदीचा खरंच काय, म्हणजे त्याबद्दल काय सांगशील? नोटबंदीचा त्यावेळेला जो वाटला तेवढा फायदा खरंच नाही झाला. याचं कारण सगळ्यात महत्वाचं सर असं आहे ना, की जे धनिक होते ना, धनिक, त्या धनिकांना काहीच तोशीच नाही पडली. लिटरली सांगतो, तुमच्याकडे जर का 1 कोटी रुपये तर तुम्ही ते 1 कोटी रुपये 100 लोकांमध्ये वाटले, त्यांना 60-40 मधून तुमचे ते पैसे परत आले. त्यामुळे तसा फायदा नाही. त्या लोकांनी त्या नोटा व्यवस्थित बदलून परत तुम्हाला दिल्या सुद्धा. ही गोष्ट एक झाली. परंतु नोटबंदीचा सामान्यातल्या सामान्य माणसाला झालेला फायदा असा होता की त्यावेळेला जे अनिकेतनी सांगितलं त्याप्रमाणे डिजिटल इंडिया तो आपल्या अंगवळणी पडला त्यामध्ये. आणि डिजिटल इंडियाचा सर्वात मोठा फायदा असा झालेला आहे की काळा पैसा का बेहिशोबी पैसा नाही हे असं नाही म्हणणार, कारण काही काळा आणि बेहिशोबी म्हणजे हरामाचा पैसाही नाही. एखादा भेळवाला दिवसाला हजारो रुपयाचा धंदा कॅशमध्ये करतोय, तो मेहनतीच कमवतोय, तो अप्रामाणिक नाहीये, पण तो कर भरत नाहीये. तर तो आनंदाने नरेंद्र मोदींचा तो फोटो बिटो बघून तो आनंदाने पैसे बँकेत घ्यायला लागला. आज खूप कमी माणसं आपल्याला मिळणारी की नाही तुम्हाला कॅशच द्यावी लागेल म्हणणारी खूप कमी माणसं आहेत. ती पण 4 लोकांच्या शिव्या खातात. सुट्या पैशांची चणचण संपली. अगदी व्यावहारिक मुद्दा. 19 रुपये झालंय बिल, तुमच्याकडे 500ची नोट आहे, तो म्हणतो जीपे करा म्हणून. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा पैसा फॉर्मल इकॉनॉमीमध्ये आलेला. हा एक डिजिटल इंडियाचा किंवा नोटबंदी सर्वात मोठा फायदा आहे. मगाशी तुम्ही अनिकेतला विचारलं की दोघांच्या तुम्हाला धोरणांमध्ये काय फरक दिसतो. मला दिसणारा फरक तुम्हाला सांगतो मी. मनमोहन सिंगांच्या वेळेला जे अर्थकारण होतं, ते अर्थकारण मी वाईट नाही म्हणणार, पण 4 ते 9 या काळामध्ये आणि 9 ते 14 या काळामधला फरक आहे. 4 ते 9 या काळामध्ये 6 पे कमिशनचा प्रचंड मोठा फायदा त्यावेळेला मनमोहन सिंगांना झाला होता. आणि त्याच्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घरं घेतली, गाड्या घेतल्या. असं काय झालं की मग स्टॅम्प ड्युटी वगैरे आणि सरकारची धन होत असते या सगळ्यामध्ये. त्यामुळे फार मोठी आर्थिक उन्नती 4 ते 9च्या काळात होती. सेन्सेक्स त्यावेळेला 21,000वर पोहोचला. तो इतका खुश झाला की 9 साली मंदीत तो 9,000 वर पुन्हा 21,000वर पोहोचला होता मनमोहन सिंग आले मग. पण 9 ते 14 काळामध्ये जे नॅशनल ऍडव्हायझरी कमिशन आलं, त्यांनी त्या मनमोहन सिंग सरकारला बळजबरीने डावं व्हायला भाग पाडलं. आणि डावं होऊन काय झालं, मनरेगा सारख्या स्कीम्स आल्या. मनरेगा सारख्या स्कीम्स बद्दल म्हणजे स्कीम वाईट नव्हती. लोकांना कष्ट करायला लावायचे, त्यांना पैसे द्यायचे, त्याचे काही हरकत नाही. पण कष्ट जे करायला लावले लोकांना, ते नेमके काय करायला लावले, हा प्रश्न मी नाही फक्त विचारला, जयराम रमेशांनी सोनियाजींना विचारला होता की मॅडम आपण संडास बांधू शकतो का, आपण कॉलेज बांधू शकलो का, आपण बाथरूम्स बांधू शकलो का मुलींसाठी तरी सुद्धा, काय अडवलं आणि कुठे जिरवलं, हा त्यांचा प्रश्न होता. शेतीची कामं आपण घेतली का, आपण फक्त पैसा देत राहिलो, पण त्यातून उभं काय राहिलं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जनांचा सहभाग, त्यातून इन्फ्रास्ट्रक्चरची वाढ आणि त्यांना पैसे त्याचे देणं. या सरकारच्या वेळेला काय झालं, या सरकारच्या वेळेला मनरेगाचे पैसे मनरेगाला अलॉट झालेला पैसा वाढलेला आहे या सरकारच्या वेळेला. ही गोष्ट पण तितकीच खरी आहे. पण तरी सुद्धा लोकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणाची टॉयलेट्स आणि घरोघरी नळ यायला लागलेत. 8 कोटी नळांचं टार्गेट उत्तर भारतात होतं, नाही 23 कोटीचं होतं, तर 8 कोटी टार्गेट पार पडलंय. हा कुठेतरी मला आर्थिक धोरणांमधला फरक दिसतो. म्हणजे देश अदानी अंबानींना दिला म्हणताना 8 कोटी नळ जोडण्या, पाण्याच्या नळ जोडण्या, त्यातून किती कोटी लोकांची एम्पॉवरमेंट. स्त्रियांना घरपोचल्या पाणी मिळते, त्या शाळेत जाऊ शकतात.
स्त्रियांना संडासात बरोबर जाता आहे, येतंय. बरोबर आहे. आता आपण समारोपाकडं चाललेलो आहोत आपण, आणि कारण ह्या विषयाचा परीघ खूप मोठा आहे. हा काही अर्ध्या पाऊण तासाचा विषय होऊ शकत नाही. शेवटी जाता जाता सौरभने जे सांगितलं त्याच्यावर मला थोडंसं बोलावं वाटतं, की मनरेगा ही जी योजना आहे ही महाराष्ट्राची योजना आहे खरी. 1972 मध्ये पागे समिती नेमली होती, आणि या दुष्काळातून या महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं, लोकांच्या हातात पैसा कसा द्यायचा, लोकांना काम कसं द्यायचं, मागेल त्याला काम, म्हणून ते रोजगार हमी योजना, ती EGS एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, ती पुढे केंद्र सरकारने स्वीकारली. त्याचं मनरेगा झालं, महात्मा गांधी नॅशनल, असं झालं. मग ती ही काँग्रेस सरकारच्या काळात आली. मग आता ही अनेक योजना मोदींच्या काळामध्ये बदलल्या, काहींची नावं बदलल्या वगैरे वगैरे, ते सगळं आपल्याला माहिती आहे तसं. पण आता ही मनरेगा ही ठेवावी लागली, आणि सौरभने जसं सांगितलं की याचा पैसा वाढवावा लागला. आता ही मनरेगा ही खरं तर ही जीवनदायी ठरलेली ग्रामीण भागामध्ये, अजून शहरी भागामध्ये ती सुरू झालेली नाही. शहरी भागामध्ये अजून EGS तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीच आहे, किंवा नाहीच आहे, ग्रामीण भागातच. तर मागेल त्याला काम हे ह्या योजनेतून लोकांना मिळतं. आणि ही अशी एकमेव योजना आहे की सरकार त्याचं ऑडिट करत असतं. सरकार एरवी सगळ्याच गोष्टींचं ऑडिट करतं सरकार म्हणून, पण त्याचं सोशल ऑडिट केलं जातं, सामाजिक अंकेक्षण. मग त्याच्यामधून बरेच गैरप्रकार पुढे येतात. परंतु सौरभ, ह्या तुझ्या मताशी मी सहमत नाही, जसं जयराम नरेश काय म्हटलं वगैरे, पण ही योजना ही खूप तारणारी ठरलेली आहे सध्याच्या काळामध्ये. त्याच्यामुळे डिमांड वाढला ग्रामीण भागात. त्याच्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर असं आपल्या चर्चेमध्ये असं आहे की सरकार कुठलेही असो, जनतेचं भलं पाहून आर्थिक निर्णय घेत असतं. त्याच्यात काही चुकतात, काही वादविवाद होत असतात. आपण दोघांनी वेळ दिला आणि छान आपली मतं मांडली, याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.